मसाजोगचे आमचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली. ज्यांनी केली ती गुन्हेगार, त्या कृत्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही. आणि ज्यांनी केले असेल त्यांना फासावर लटकवलंच पाहिजे. बीडचा बिहार, परळीत तालिबान, आम्हाला दुःख होत नाही. आणि कुणी महायुतीतल्या आपल्या पक्षातल्या लोकांनी अनेक गोष्टीचे आरोप होतात. चिंता ही नाही की आरोप विरोधातले करतायत, चिंता ही आहे दादा नवसंकल्प करताना कि आरोप महायुतीतले करतायत. चिंता तो इस बात की है. आज धनंजय, आज मी गटलोय म्हणून मला, उद्या अनेक जण आहेत ते गटलेत म्हणून त्याला, पण पक्ष म्हणून आमच्या सारख्याला दादा काही नको. आम्ही इथं सगळेच कुणाशी लढू कुणाशी घेटू परवा नाही. तुम्हाला माहिती आहे, काही अनुभव तर असे सांगतो की आपल्या पक्षाच्या प्रमुख कार्यकर्ता असेल, नेता असेल, त्याची जर काटाला लावायची आहे, त्याची जर नीटनीटकी करायची आहे, तर त्याला इतर पक्षाच्याही गरज नाही. आपल्या पक्षाचेही भरपूर बल झाले, फक्त कानाला लागायचं काम. मला सगळीकडून घेरला असताना मला अभिमन्यू करायचा प्रयत्न केला होता, पण विधानसभेच्या अगोदरच मी सांगितलं होतं की मी अभिमन्यू नाही, मी धनंजय आहे. ज्या वेळेस कुठल्या तरी एका कारणाने फक्त मला टार्गेट करायचंय, त्याला कारण काय हे आपल्याला माहिती आहे. मुद्दा मला कितीही टार्गेट करू द्या, मुद्दा मला कितीही बदनाम करू द्या, पण दादा आता फार महत्वाची जबाबदारी आमच्या मातीची म्हणजे बीड जिल्ह्याची तुमच्यावर आली आहे. तुम्ही आता जिल्ह्याचे पालकमंत्री आहात. सगळ्यात अगोदर लोकसभेमध्ये जे सामाजिक सलोखा बीड जिल्ह्याचा नाही, मराठवाड्याचा नाही, महाराष्ट्रातला बिघडला होता, तो सामाजिक सलोखा पुन्हा बीड जिल्ह्यामध्ये नाही तर अख्ख्या मराठवाड्यात बिघडलाय. पावला पावलावर प्रश्न आमचे विचारले जातात. याच्यापेक्षा तुम्हाला दादा माहिती आहे, प्रशासन तुमच्या हातून जेवढं मजबूत होतो तेवढं कुणाच्याच नाही. कधीतरी तुम्ही सुद्धा अगदी वरिष्ठ प्रशासनाच्या सर्वांना विचारा की हे जे चाललंय हे बरोबर आहे. याने या महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा व्यवस्थित राहणार आहे. यामुळे शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार घेऊ एकमेव आपला पक्ष जो इमानदारीनं निष्ठेनं यांच्या निष्ठेचं काम जे आपण हाती घेतलंय ते करतोय, ते खरंच पुढे आपण घेऊन जाणार आहोत का? कदाचित ह्या गोष्टी माझ्या तुम्हाला मिनिटासाठी लागतील, पण लागू द्या. मैं आईना हूं, आईना दिखाऊंगा जो. पण ही वस्तुस्थिती आहे. कसं तरी लोकसभेच्या निवडणुकीनंतर सामाजिक सलोखा या महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीनंतर बदलला, पण पुन्हा कुठलं तरी कारण काढायचं. हो, बीड जिल्ह्यामध्ये मसाजोगचे आमचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या झाली. ज्यांनी केली ती गुन्हेगार, त्या कृत्याचं कोणीही समर्थन करू शकत नाही. आणि ज्यांनी केले असेल त्यांना फासावर लटकवलंच पाहिजे. आज प्रत्येक जाती धर्मात 5-10% गुन्हेगार आहेतच. कुणी उठून सांगावं की हो माझी अशी जात आहे, हो असा माझा धर्म आहे, एकही गुन्हेगार सापडणार नाही. सांगा. पण त्या 5-8 गुन्हेगारांच्या मुळे उभ्या महाराष्ट्रामध्ये जर मीडिया ट्रायल होत असेल एका जातीचे, ओबीसीचं, तर लोक आता एवढे राहिले नाही. बीडचा बिहार, परळीत तालिबान, आम्हाला दुःख होत नाही. आमचा बीडचा बिहार अर्ध्याच्या वर 6 महिने ऊस तोडायला तुमच्याकडे असतो, त्याचा बिहार केला जातो. आणि कुणी महायुतीतल्या आपल्या पक्षातल्या लोकांनी परळी
तालिबान केले जातं जे परळी 12 ज्योतिर्लिंगापैकी पंचम स्थान असणारं, 5वं स्थान असणारं परळी वैद्यनाथाचं ज्योतिर्लिंग आहे. दादा काही दिवसानं शिवरात्री आहे. लाखो भाविक या देशातले तिथं दर्शनाला येतात. अशा मीडिया ट्रायलने अशा सगळ्या एका गावाला एका जिल्ह्याला बदनाम करून अशा जर गोष्टी होत असतील ह्याच्यातलं नुकसान कुणाचं आहे? भले आम्ही राजकारणात राहू नाही संपू, पण पिढ्या ना पिढ्या पुढच्या तुम्हा मला कधीच विसरणार नाहीत. ही काय करून ठेवते. माझे हात जोडून त्या बाबतीतली विनंती आहे. अरे आमच्यासारखे माणसं लढणारे, मला माहिती आहे दादा कुठल्या कुठल्या प्रसंगात, माझ्या वाईट प्रसंगात या पक्षाने माझ्या मागे उभं राहिलेत. मी तर कधीच विसरू शकत नाही, मरेपर्यंत विसरू शकत नाही. मेल्यानंतर माझी अग्नी दिली तर त्या अग्नीतला धूर सुद्धा तुमच्या उपकाराची परतफेड करू शकत नाही दादा, मला माहिती आहे. असे प्रसंग कुणावर आले नाहीत, आणि असे प्रसंग कुणावर आले तर आमच्यासारखे कार्यकर्ते सुद्धा कुठे थांबले नाहीत. कुणी अंगावर आलं तर आम्ही सुद्धा आमच्या नेत्यासाठी शिंगावर घ्यायचं कमी केलं नाही. मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा सहभाग स्पष्ट झाल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा या मागणीने जोर धरला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डी येथील शिबिरात धनंजय मुंडे यांनी दंड थोपटत विरोधकांना थेट इशारा दिला होता. अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांची बाजू उचलून धरत एक प्रकारे त्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही असे संकेत दिले होते. परंतु धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदावरून अजित पवार गटामध्येच मोठी खतखत असल्याचे रविवारी समोर आले. माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी उघडपणे धनंजय मुंडे यांना अजितदादांनी दिलेल्या राजकीय अभयाबाबत नाराजी व्यक्त केली. धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद दिले नाही ही चांगली गोष्ट झाली. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्याची बदनामी होत आहे. जिल्ह्यातील अवैध धंदे, वाळू, उपसा, राखीची अवैध वाहतूक, मटका या माध्यमातून होणारी प्रचंड आर्थिक उलाढाल चर्चेचा विषय ठरत आहे. धनंजय मुंडे यांच्याकडे बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद असताना हे सगळे प्रकार घडले. हीच बाब आम्ही अजित पवार यांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न केला. मुंडे यांना बीड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद देऊ नका अशी विनंती आम्ही अजितदादांना केली होती. त्यांच्या मंत्रिपदाबाबतही विचार करावा असे आम्ही सुचवले होते. परंतु बीड जिल्ह्यातील जी परिस्थिती आम्हाला दिसते ती आमच्या पक्ष नेतृत्वाला दिसत नाही अशी खंत प्रकाश सोळंके यांनी उघडपणे बोलून दाखवली. धनंजय मुंडे यांनी रविवारी राष्ट्रवादीच्या शिबिरात वाल्मिक कराड यांच्या सोबत आर्थिक हितसंबंध असल्याचा दावा फेटाळून लावला होता. या सर्व बातम्या खोट्या असल्याचे मुंडे यांनी म्हटले होते. मात्र प्रकाश सोळंके यांनी वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांच्यामुळेच मोठा झाल्याचे म्हटले. धनंजय मुंडे यांच्याकडे सातत्याने बीडचे पालकमंत्रीपद असल्यानेच जिल्ह्याची वाट लागली. वाल्मिकला कोणी पोचले, तो कोणाचा माणूस आहे? धनंजय मुंडे यांच्यामुळे तो मोठा झाला असे प्रकाश सोळंके यांनी म्हटले. धनंजय मुंडे यांनी रविवारी राष्ट्रवादीच्या शिबिरात दंड थोपटत सुरेश धस यांच्यासह विरोधकांना इशारा दिला होता. मला कोणी कितीही बिनबुडाचे आरोप करून अडकवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना त्यामध्ये यश येणार नाही, कारण मी अभिमन्यू नाही तर मी अर्जुन आहे असे धनंजय मुंडे यांनी म्हटले होते.